स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। मराठा आंदोलक मुंबईमध्ये का आले याचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील। जरांगेंच्या आंदोलनाबाबत राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला होता तर आंदोलक परत का आले हे शिंदेंना विचारा असं विधान। थोड्याच वेळात न्यायमूर्ती शिंदे आणि अधिकारी जरांगे यांची भेट घेणार। राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। तर आंदोलकांना मूलभूत सुविधा देण्याबाबत बैठकीत आयुक्तांना सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे। जरांगेंची टीका। तर दुकान पाणी फडणवीसांच्या आदेशानेच बंद केली, पण गोंधळ करू नका, मनोज जरांगेंचं आंदोलकांना आवाहन। आंदोलकांसाठी सोयी सुविधा दिल्या नसल्याचा आरोप महानगरपालिकेने फेटाळला। 300 स्वच्छतागृह, 450 कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका तैनात केल्याची पालिकेची माहिती। घटनेमध्ये बदल केला तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। तामिळनाडूत 72% आरक्षण दिलं जाऊ शकतं, तर घटनेत बदलही करता येऊ शकतं असं विश्लेषण। मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब। भाजपचे आमदार संजय केनेकर यांचं वादग्रस्त विधान। सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची तासभर बैठक। मराठा आंदोलन, महानगरपालिका निवडणुकांवरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। जरांगेंच्या आंदोलनानंतर आता ओबीसी महासंघ सुद्धा आक्रमक। आजपासून नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। मराठा समाजाला ओबीसीच्या अंतर्गत आरक्षण द्यायला कडाडून विरोध। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। सोबत होते फडणवीस, शिंदे आणि आशिष शेलार। एसटी ड्रायव्हरचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ। गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलण्यात व्यस्त। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।